या केसचे तत्कालीन तपासी अधिकारी के.एन. गोंडा सिरियल किलर मोहन कुमारला प्रश्न विचारतात. तू 2003 मध्ये पहिला कोणाचा मर्डर केलास आणि का? मोहन म्हणतो, आज कोणता वार आहे? पोलीस ऑफिसर म्हणतात, आज सोमवार आहे. मोहन म्हणतो, मागच्या सोमवारी तुम्ही कोणता नाश्ता केलेला? पोलीस उत्तरतात, मला आठवत नाही. मोहन कुमार, जसं तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी आठवत नाहीत तसे मलाही छोट्या मोठ्या गोष्टी आठवत नाहीत. तपासी अधिकारी ए.एन. गोंडा मोहन कुमारचा हा जबाब ऐकून थक्क राहतात. सिरियल किलर मोहन कुमारच्या वरील जबाबावरून त्याची क्रूर मानसिकता लक्षात येऊ शकते. प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची नोकरी करण्यापासून ते 32 महिलांचा अत्यंत क्रूरपणे मर्डर करणारा सिरियल किलर सायनाइड मोहन कसा बनला हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका चौगुले आपल्या सर्वांचं स्वागत करते कथानक या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत सिरियल किलर सायनाइड मोहनचा. सकाळची वेळ होती. लष्कर मोहल्ला बसस्टँडच्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर बरीच गर्दी झाली होती. लोकांना स्वच्छालयात जायचे होते, मात्र आतून कडी होती आणि आतून कोणताही रिस्पॉन्स येत नव्हता. शेवटी बसस्टँडच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून काढला. आतला नजारा बघून सर्वच दंग राहिले. एक नवविवाहित तरुणी मृत अवस्थेत खाली पडलेली होती. लवकरच घटनास्थळावर पोलीस पोहोचले. म्हैसूर आणि बँगलोर जिल्ह्याच्या आसपासच्या शहरात 2003 ते 2009 या दरम्यान अशा प्रकारच्या 19 घटना घडल्या होत्या. या सर्व महिलांची ओळखच पटू शकली नाही. तसेच या महिलांच्या संदर्भात कोणतीही मिसिंग कंप्लेंट सुद्धा आली नव्हती. पोस्टमॉर्टम केल्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सर्व महिलांची विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झालेला आहे असेच निदर्शनास आले. या सर्व महिला बाथरूममध्ये आतून कडी लावून मृत्युमुखी पडलेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना सिरियल किलिंगचा कोणताही अँगल असेल असे वाटत नव्हते. पोलिसांना असेच वाटले की या सर्व आत्महत्याच्या केसेस आहेत. 2009 मध्ये 25 वर्षीय अनिता नावाच्या मुलगीचे मिसिंग कंप्लेंट बंदवाल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात येते. ज्या गावातील ही मुलगी होती त्या गावात हिंदू मुस्लिम वाद चालू होते. मुस्लिम मुलानेच अनिताला पळवून नेले असे गावकऱ्यांना वाटत होते. प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी गावकऱ्यांनी बंदवाल पोलीस स्टेशनच्या बाहेर निदर्शने लावण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांच्या आक्रोशामुळे या प्रकरणाला थोडं मीडिया कव्हरेजही भेटलं. मीडिया तसेच राजकीय दबावामुळे पोलिसांनी जलद गतीने पावले उचलण्यास सुरुवात केली. अनिताचे कॉल रेकॉर्ड्स काढण्यात आले. कॉल रेकॉर्डवरून असे लक्षात आले की अनिता सर्वाधिक वेळा ज्याच्याशी बोलत होती तो एका महिलेचा नंबर होता. त्यानंतर पोलीस या महिलेपर्यंत पोचले. तेव्हा कळले की ही महिला 1 वर्षापासून गायब आहे. त्यानंतर या महिलेचे सुद्धा कॉल रेकॉर्ड चेक करण्यात आले. तेव्हा ही महिलासुद्धा एका दुसऱ्या महिलेच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आता या तिसऱ्या महिलेपर्यंत पोचल्यानंतर सुद्धा कळाले की ही महिलासुद्धा 2 वर्षांपासून मिसिंग आहे. असे करत करत पोलिसांना असे लक्षात आले की तब्बल 19 महिला ज्या की एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या त्या सध्या मिसिंग आहेत. या सर्व महिलांचे एकमेकींसोबत असलेले कॉन्टॅक्ट्स पाहता पोलिसांना असे वाटले की हा सर्व जो आहे तो देह व्यापाराचा एक प्रकार आहे. आता पोलिसांनी 20व्या महिलेचे सुद्धा कॉल रेकॉर्ड चेक केले, जे की त्यांच्या लक्षात आले की ती महिला 2003 मध्ये मिसिंग झालेली आहे. त्यानंतर त्यांना असे लक्षात आले की हा नंबर बँगलोरमध्ये एका गावात ॲक्टिव्ह आहे. पोलीस या गावात पोहोचल्यानंतर त्यांना हा मोबाईल जो आहे तो एका मुलाच्या हातात सापडतो. पोलिसांनी मुलाला विचारलं की हा फोन तुझ्याकडे कसा आला? तेव्हा मुलगा म्हणाला की हा फोन माझ्या काकांनी मला दिलेला आहे आणि मुलांच्या काकाचं नाव होतं मोहन कुमार. आता या सिरियल किलिंगमध्ये पहिल्यांदाच मोहनचं नाव समोर आलेलं होतं. मुलाकडून मोहन कुमारचा नंबर घेऊन हा नंबर पोलीस सर्व्हेलन्सवरती ठेवण्यात आला. मोहन कुमारच्या फोनचे डिटेल काढल्यानंतर पोलिसांना असे लक्षात येते
की मोहन कुमार बँगलोरजवळील हसन येथील एका महिलेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. या महिलेची चौकशी केला असता महिला सांगते की मी मोहन कुमार नावाच्या कोणत्याही पुरुषाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि जो पुरुष माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याचं नाव मोहन कुमार नाही. म्हणजे मोहन आपली खरी ओळख लपवून या महिलेची ठकवणूक करत होता. पोलीस महिलांच्या मिसिंग बाबतीतील सर्व प्रकार या महिलेला सांगतात आणि त्या महिलेला आपल्या सोबत घेऊन मोहनला पकडण्यासाठी सापळा रचतात. 21 ऑक्टोबर 2009 रोजी पोलिसांच्या सांगण्यावरून महिला मोहनला भेटण्यासाठी बोलवते. पोलीसही तिथे साध्या वेशात उपस्थित असतात. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत मोहन तिथे आल्यानंतर पोलीस त्याला पकडतात. आता पोलिसांना वाटतं की या वेश्या व्यवसायातील रॅकेटमधील सर्व लोक सापडतील. पहिल्यांदा मोहन आपलं तोंड उघडत नाही, मात्र पोलीस त्याच्यावरती 3rd डिग्रीचा वापर करतात. तेव्हा तो सांगतो की आतापर्यंत मी तब्बल 32 महिलांचा मर्डर केलेला आहे. पोलिसांना हे ऐकून शॉकच बसतो, कारण सिरियल किलिंगचा कोणताही मामला असेल असे पोलिसांना वाटत नव्हते. आता पोलिसांच्या समोर कर्नाटकातीलच काय तर दक्षिण भारतातील सर्वात मोठा सिरियल किलर बसलेला असतो, मोहन कुमार. मोहन कुमार पोलिसांना आपली स्टोरी सांगू लागतो. मोहन कुमार मंगरूळजवळील एका छोट्याशा गावातील प्राथमिक शाळेत गणित आणि विज्ञानाचा शिक्षक असतो. त्याचं लग्न झालेलं असतं आणि तो एक सुखी संसार करत होता. अशातच त्याच्या विकृत मानसिकतेमुळे त्याची नजर गावातील एका महिलेवर पडते. मोहनने आपल्या मनातील भावना त्या महिलेला सांगितल्या, मात्र त्या महिलेने या नात्याला साफ नकार दिला. नकार भेटल्यावर क्रोधित झालेल्या मोहनने महिलेला नदीमध्ये ढकलून दिले. मोहनला वाटले ती महिला मेली, मात्र ती महिला त्यातून वाचते आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवते. या तक्रारीमुळे मोहनला अटक होते, मात्र पुरावे नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता होते. बाहेर आल्यानंतर त्याचा शिक्षकाचे जॉब जातो. या दरम्यान मोहनची पहिली पत्नी त्याला तलाक देते आणि तो श्रीदेवी नावाच्या महिलेसोबत लग्न करतो. आता त्याच्यासमोर उदरनिर्वाहाची समस्या उभी राहिलेली असते. या समस्येचं समाधान करण्यासाठी त्याच्या विकृत मानसिकतेच्या बुद्धीत एक आयडिया येते. एके दिवशी मोहन गावातील सोनाराच्या सोन्याची स्वच्छता करताना सायनाइडच्या चुकीच्या हाताळणीमुळे काही जनावरे मरतात. त्यावेळी मोहनला कळतं की सायनाइडसारख्या विषामुळे मनुष्याचा काही क्षणात मृत्यू होतो. मोहन सोनार म्हणून बाजारातून सायनाइड घेऊ लागला. मोहन शिकार शोधू लागला. ज्या महिलांचे वय 20 वर्षापासून 30 वर्षापर्यंत आहे, असेच ज्यांचं लग्न होऊ शकत नाही किंवा हुंड्यामुळे ज्यांचं लग्न झालेलं नाही, अशा महिलांना तो शिकार बनवतो. अशा महिलांना तो आपण सरकारी अधिकारी आहोत असे सांगतो. तो शिक्षक असल्यामुळे त्याचं बोलणं चांगलं होतंच. बऱ्याच वेळा महिलेला त्याच्या बोलण्यात तथ्य वाटत होतं आणि त्यांना त्याची भुरळ देखील पडत होती. महिलांचे बरेच दिवस कॉन्टॅक्ट ठेवल्यानंतर आपण लग्न करणार आहोत, पण आपण कोणताही हुंडा घेणार नाही असं त्यांना तो समजावून सांगत असे. त्यामुळे महिलांना त्याच्यावर विश्वास बसत होता. तो महिलांना सांगत असे की आपल्या प्रेमसंबंधाविषयी कोणालाही कळता कामा नये. आपलं लग्न झाल्यानंतर आपोआपच सर्वांना कळेल. तो महिलेला बोलवण्याआधी बसस्टॉपजवळ सर्व लॉज वगैरेची रेखी करत असत. ज्या बसस्टॉपजवळ लॉज आहे असेच ठिकाण तो निवडत होता. तो महिलांना लग्नाचे कपडे व दागिने घेऊन घरातल्यांना न सांगता गपचूप बोलवत होता. हे काम मोहन एवढ्या सफाईने करत होता की एवढ्या वर्षात एकाही महिलेला त्याच्यावर शंका आली नाही. किंबहुना एखाद्या त्रयस्थ व्यक्तीलाही मोहनच्या या कामाविषयी भणकसुद्धा लागली नाही. महिला आल्यानंतर तिला लॉजवर घेऊन जाऊन पहिल्यांदा तिच्याशी फिजिकल रिलेशन तो बनवत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न करायचं असं तो सांगत होता. सकाळचा मुहूर्त शुभ असतो असं त्यांना तो समजावून सांगत होता. सकाळी पहिले मंदिरात जाऊन लग्न करायचं आणि नंतर कोर्ट मॅरेज करायचं असं सांगून महिलेला सकाळी तो लॉजवरून घेऊन निघत असे. सकाळी निघाल्यानंतर चोरीच्या भीतीने दागिने बॅगमध्येच ठेवण्यासाठी तो सांगत होता
आणि चोरीच्या भीतीने महिलाही त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या करत होत्या. बस स्टँडच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ गेल्यानंतर तो महिलांना सांगत असे, आपण रात्री फिजिकल रिलेशन ठेवल्यामुळे तुम्हाला गर्भधारणा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक गोळी देतो. ती गोळी तुम्ही खा. बट ती गोळी खाल्ल्यानंतर तुम्हाला युरिन पास करण्याची इच्छा होईल. त्यामुळे ती गोळी तुम्ही बाथरूममध्ये जाऊन खा. महिला त्याच्या सांगण्यानुसार बाथरूममध्ये जात आणि ती गोळी खात. गोळी खाल्ल्याने काही क्षणातच त्यांचा विषबाधेमुळे मृत्यू होत होता. मोहन निवांत लॉजवर जातो आणि महिलांचे दागिने घेऊन तिथून निघून जात असे. असे करत करत मोहनने जवळपास 20 महिलांचे सायनाइड देऊन खून केलेले आहेत. मोहन एकाच लॉजचा दुसऱ्यांदा वापर करत नसे. तो लॉज बदलण्याचा, सार्वजनिक शौचालय बदलायचा, लूट केलेला दागिना तो विकत नसायचा, त्यावर तो गोल्ड लोन घ्यायचा. पोलीस मोहन कुमारचा जबाब नोंदवून चार्जशीट न्यायालयात सादर करतात. न्यायालयात गेल्यानंतर मोहन कुमार आपला जबाब बदलतो आणि आपण ते खून केलेलेच नाही तसा जबाब देतो. मेलेल्या सर्व महिलांचे माझ्यासोबत प्रेमसंबंध होते आणि मी लग्नास नकार दिल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा जबाब मोहन न्यायालयात देतो. न्यायालयात केस चालू झाल्यानंतर मोहनने सरकारी वकील घेण्यास नकार दिला. न्यायालयात स्वतःचा बचाव तो स्वतः करू लागला. तुरुंगात असताना आरोपपत्राचा त्याने बारकाईने अभ्यास केला आणि स्वतःच आपली केस लढू लागला. मोहन तपासातील चुका न्यायालयात सांगू लागला. त्यामुळे मोहन कुमारला दोषी ठरवण्यात न्यायालयाला खूप अडचणी येत होत्या. त्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या आरोपपत्रानुसार 20 पैकी 20 महिलांचा मृत्यू हा सायनाइड या विषामुळे झाला. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टनुसार 20 पैकी फक्त 2च महिलांच्या विसर्वामध्ये सायनाइड हे विष सापडले. बाकी 18 महिलांच्या विसर्वाची तपासणी होऊ शकलेली नाहीये. तो असं देखील म्हटला की आरोपपत्रामध्ये पोलिसांनी एका ठिकाणी मोहनने सोने विकल्याचा उल्लेख केलेला आहे, तर दुसऱ्या ठिकाणी सोन्यावर कर्ज काढल्याचा उल्लेख आहे. अशा प्रकारे तपासातील अनेक चुका मोहनने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र ईश्वरी पंडित या दुर्गा मंदिरमधील पंडिताची साक्ष या केसमध्ये महत्त्वाची ठरली. या सिरियल किलिंगमधील 20वी महिला अनिता हिचा खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोहन ईश्वरी पंडित यांना विचारतो की महिलेचा खून केल्यानंतर या पापापासून मुक्त होण्यासाठी कोणती पूजा आहे का? तेव्हा ईश्वरी पंडित मोहनला सांगतात की अशा पापापासून मुक्त होण्यासाठी कुमकुम अर्चना पूजा करावी लागते आणि मोहनने त्याच दिवशी ईश्वरी पंडित यांच्याकडून कुमकुम अर्चना पूजा करून घेतली. या घटनेची ईश्वरी पंडित यांची साक्ष न्यायालयात महत्त्वाची ठरली. सर्व पुरावे विचारात घेता माननीय न्यायालयाने 2013मध्ये मोहन कुमार याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. अपुऱ्या पुरावे तसेच मोहन आपला जबाबदार आढळून राहिल्यामुळे 2017मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा आजीवन कारावासापर्यंत कमी केली. ही आपण जी सिरियल किलर सायनाइड मोहनची आपण स्टोरी बघितली, यावरून आपल्याला एवढंच लक्षात येतं की एखाद्या व्यक्तीवरती आंधळा विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं. या 20 महिलांपैकी एकीने जरी शहाणपण दाखवलं असतं तर बाकीच्या महिलांचा जीव वाचला असता आणि मोहनच्या सायको बुद्धीला लगाम लागला असता. आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कथानक या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीसह नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन स्टे सेफ अँड हॅपी.